नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय खोपोलीतल्या राजकारणासंदर्भामध्ये जे राष्ट्रवादीचे नेते असलेले माजी नगरसेवक आहे कुलदीपक शेंडे हे सुद्धा आता प्रचारामध्ये आघाडी घेतलेले दिसून येते. त्यांचे वडील सुद्धा रामदास शेंडे जे आहेत ते एक दिग्गज नेते होते. शेतकरी कामगार पक्षाकडून त्यांनी निवडणूक लढवली होती आणि खोपोलीमध्ये नगराध्यक्ष सुद्धा त्यांनी पद भूषवलेलं आहे. अशा अनुषंगाने शेंडे परिवाराची राजकीय ताकद खोपोली शहरामध्ये आहे. अशाच अनुषंगाने त्यांचे चिरंजीव असलेले शेंडे सुद्धा सध्या महेंद्र थोरवेंच्या प्रचारासाठी ते आक्रमकपणे आणि पूर्ण घरी जाऊन प्रचारामध्ये आघाडी घेतली दिसून येते. त्यामुळे शेंडे परिवार आल्यामुळे महेंद्र थोरवेंचा पारडा जड होऊ शकतो, कारण शेंडे परिवाराला मानणारी एक राजकीय ताकद आहे आणि शेंडे हे राजकीय ताकदवान नेते आहेत. त्यांचे वडील सुद्धा जयंत पाटलांशी असतील, शरद पवारांशी असतील, अनेक दिग्गज नेत्यांशी त्या काळामध्ये पूर्णपणे प्रस्त होतं आणि पूर्णपणे आता कुलदीप शेंडे जे आहेत महेंद्र थोरवेंकडून जे हे खोपोली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, दावेदार आहेत, त्याच अनुषंगाने आता खोपोली शहरामध्ये आता ते महत्वाची भूमिका जी आहे शेंडे परिवार राबवताना दिसून येत आहे. कुलदीपक शेंडे जे आहेत एक तरुण तडफदार अभ्यासू चेहरा, एक महेंद्र थोरवेंच्या जवळ आहे. खोपोलीमध्ये त्यांना भविष्यामध्ये तो फायदा होऊ शकतो. त्याच अनुषंगाने ते आपले महेंद्र थोरवेंचा प्रचारनामा करताना दिसून येते. प्रचारामध्ये आघाडी आहे आणि अशाच अनुषंगाने आता महेंद्र थोरवेंकडे एक एक नेता येताना दिसून येते. अशाच प्रकारे कुलदीप शेंडे जे आहेत पुन्हा एकदा खोपोलीच्या राजकारणामध्ये सक्रियपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद.